शहर के सरदार पटेल महाविद्यालय में राष्ट्रीय क्रीड़ा दिन के मौके पर खेलो इंडिया डायलॉग कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आभासी पद्धति से विद्यार्थियों से संवाद साधा। राष्ट्रीय क्रीड़ा दिन निमित्त मेरा युवा भारत की ओर से सरदार पटेल महाविद्यालय में खेलो इंडिया संवाद यह विशेष कार्यक्रम बड़ी संख्या में विद्यार्थियों की उपस्थिति में संपन्न हुआ। इसमें देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने युवकों से आभासी माध्यम से संवाद साधा। इस माध्यम से युवकों को क्रीड़ा विकास, युवकों की आकांक्षा और विकसित भारत की संकल्पना पर विचार विनिमय करने का अवसर मिला। खेलो इंडिया संवाद यह देश के क्रीड़ा विकास का मूल मंत्र है। यह कार्यक्रम देश के क्रीड़ा ख्वाबों को नई ऊंचाई पर लेकर जाएगा। आने वाले कॉमनवेल्थ गेम्स और ओलंपिक में बड़ी संख्या में सफलता हासिल करने की भावना भी विद्यार्थियों ने व्यक्त की। स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया संभाजी नगर से आए राष्ट्रीय बॉक्सिंग खिलाड़ियों ने और चंद्रपुर जिले के अंतर्राष्ट्रीय खिलाड़ियों ने विद्यार्थियों को मार्गदर्शन किया। कार्यक्रम में सरदार पटेल महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर, कार्यक्रम संयोजक डॉक्टर कुलदीप गोंड, मेरा युवा भारत के कार्यक्रम अधिकारी मंगेश दुबे, अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी सखी तोरखंडे, स्वप्निल गोंड और राष्ट्रीय बॉक्सिंग खिलाड़ी कबीर सालवे उपस्थित थे। इस संदर्भ में सरदार पटेल महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर ने जानकारी दी। सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपुर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खेल की बात पीएम मोदी के साथ या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये सर्व क्रीडा क्षेत्रातले जे आमचे खेळाडू आहेत, ज्यांनी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये, इंटर कॉलेजिएट स्पर्धेमध्ये, इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये आणि इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला, ते सर्व खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले होते। त्याचप्रमाणे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं एक रिप्रेझेंटेटिव्ह संभाजीनगरवरनं सुद्धा आमच्या इथे आलेले होते आणि दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू, एक व्हॉलीबॉलमधली आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि एक टेनिस क्रिकेटमधली आंतरराष्ट्रीय खेळाडू या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते आणि विद्यार्थ्यांसोबत एक चांगला संवाद आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी संवाद साधला। त्यांनी सांगितलं की येणाऱ्या 2030 मध्ये आपण कॉमनवेल्थ गेमचंही आयोजन करणार आहोत आणि 2036 मध्ये आपण 35 मध्ये आपण या ऑलिम्पिक स्पर्धेचंही आयोजन करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला। आणि या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचा युवक हा जो वेगळ्या वळणाकडे लागलेला आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचा जो इंटरेस्ट कमी होत चाललेला आहे, या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये स्पोर्ट्स बद्दल असलेलं जे काही प्रेम आहे किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची जी काही भावना त्यांच्यामध्ये आहे ती नक्कीच जागृत होईल। आणि मोदीजींनीही सांगितलं की क्रीडा क्षेत्राकरता त्यांनी ॲडिशनल बजेटची व्यवस्था केली आहे। खरं म्हणजे ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याकडे आपण जर ऑलिम्पिक स्तरावरचा विचार केला तर बरेचसे फॅसिलिटीज आणि इक्विपमेंट्स उपलब्ध नाही आहेत। तर या माध्यमातून ते फॅसिलिटी आणि इक्विपमेंट उपलब्ध होतील आणि नक्कीच आजचा हा तरुण युवक या क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करेल अशी मला आशा आहे। धन्यवाद। सी टीवी के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।